हे राज्यातून आगामी गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होतीये। सध्या राज्यात जाती-जातींमधील तेढ पाहायला मिळतोय। गणपती आगमन तसंच विसर्जनावेळी खड्ड्यांची समस्या उद्भवू नये यासाठी विशेष काळजी घेतली जातेय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गणपती मंडळ, त्याचबरोबर पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, मंत्री मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि ही बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं सुरू आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची बैठक होती आहे। पोलिसांचे आयुक्त देखील उपस्थित असणार आहेत, गणपती मंडळाचे प्रतिनिधी असणार आहेत। काय अधिक माहिती मिळते या बैठकीबद्दल? हेमाली, सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकूणच आपण जर बघितलं तर राज्यात गणेशोत्सवासाठी अवघा महिनाभरापेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न आणि या आरक्षणाच्या प्रश्नावरनं जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होतानाचं चित्र बघायला मिळतं। याच तेढीचं गालबोट कुठतरी गणेश उत्सवाला लागू नये यासोबतच आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्याचा प्रश्न आहे। यासोबतच अनेक शहरातील अंतर्गत खड्ड्यांचा देखील प्रश्न आहे। मोठमोठ्या गणेशांच्या मूर्ती अंत्यवेळी अपघात होऊ शकतात, त्या मूर्तींना देखील तडे जाऊ शकतात। या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी विशेषतः मुंबई यासोबतच महाराष्ट्रातील संवेदन ठिकाणं या ठिकाणांचा आढावा मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक देखील बोलवलेली आहे। गणेश उत्सव हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पर्यावरण पूरक गणेश उत्सव असावा, कारण दरवर्षी गणेश उत्सव म्हटलं की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचा मुद्दा देखील ऐरणीवर येतो। अशा परिस्थितीत पर्यावरण पूरक गणेश उत्सव पार पडावा यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहे आणि यासाठी ही बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीला राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत, दोन्ही पालकमंत्री मुंबईचे दीपक केसरकर असतील, यासोबतच मंगल प्रभात लोढा हे देखील बैठकीला उपस्थित आहे आणि यासह आपण जर बघितलं तर काही गणेश मंडळाचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित आहेत। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।